मधून नाशिकच्या चांदोरी सायखेडा गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे चांदोरी गावाला पुराचा वेढा पडलेला आहे। सायखेड्याच्या पुलापासून जवळपास 200 मीटर अलीकडेच रस्त्यावर नदीचं पाणी आल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे। शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून। ऋषी गुगे यांच्या ड्रोन सौजन्याने ही दृश्य मिळालेली आहेत। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। तर नाशिकच्या चांदोरी आणि सायखेड्याला जोडणाऱ्या रस्त्यावरती उभा आहेत आणि माझ्या मागील आपण जर दृश्य बघितली तर कदाचित ती दृश्य बघूनच इथे काय भयावह परिस्थिती उद्भवली असेल याचा अंदाज जो आहे तो तुम्हाला येऊ शकतोय। ही समोर आपण बघत आहोत मॉडर्न प्री स्कूल आहेत आणि त्या शाळेमध्ये खरं तर पाणी हे शिरलेलं आहे। पूर्ण शाळेचा जो काही परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। इथे डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर दोन दुचाकी देखील आहेत, एक मोपेड आहेत, एक डिस्कवर गाडी देखील बघायला मिळते। ते गाड्या जर आपण बघितल्या तर पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आहेत। एकंदरीतच ही जर संपूर्ण परिस्थिती बघितली तर खरं या लोकांवरती काय बितली असेल, इथल्या स्थानिक नागरिकांवरती काय बितली असेल याचा अंदाज जो आहे तो आपल्याला येऊ शकतोय। चांदोरी सायखेड्याला जाणारा खरं तर हा रस्ता आहे। या रस्त्याच्या पुढेच म्हणजे इथे डाव्या हाताला जर आपण बघितलं तर या रस्त्याच्या पुढे जवळपास एक 200 मीटर अंतरावरतीच सायखेड्याला जोडणारा पूल आहे। गोदावरी नदीवरून जाणारा हा पूल आहे आणि तो पूल संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्या अलीकडेच आपण जर बघितलं तर रस्त्यावरून पाणी हे गेल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे। आता जरी थोडंसं पाणी ओसरलेलं दिसून येत आहे। हा देखील संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला होता। इकडे जर आपण बघितलं तर उजव्या हाताची ती दृश्य आहेत, तर डाव्या बाजूला इकडे बघा, इकडे देखील पूर्णपणे हे मळे आहेत, कुठे ऊसाची शेती आहेत, कुठे इतर पिकंही लावलेली आहेत आणि जर बघितलं तर पूर्णतः हे पीक जे आहे ते पाण्यामध्ये झोपलं गेले आहेत। जिकडे तिकडे पाणी जे आहे ते नजरेस पडत आहेत, तर तिकडे देखील जर बघितलं तर संपूर्णतः शेतीमळ्याचा परिसर आहेत आणि शेती जी आहे ती पाण्याखाली गेले आहेत। दूरवरती जिकडे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। तसं बघितलं तर गोदावरी नदीमध्ये पाणवेली देखील मोठ्या प्रमाणात साचलेल्या होत्या आणि त्यामुळे हे पाणी जे आहेत म्हणजे आधीच गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहेत, विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्यातून अशा प्रकारे पाणवेली देखील साचल्यामुळे नदीने पातळी सोडलेल्या आहेत आणि पाणी हे बाहेर आलेले आहेत। समोर आपण जर बघितलं तर हा सायखेड्याला जाणारा रस्ता आहे, मात्र इथेच पूर्णपणे पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे। दोन्ही बाजूनी जर बघितलं तर अशा प्रकारे चित्र जे आहे ते दिसून येत आहे। काही स्थानिक इथे नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण खरं बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय एकूण परिस्थिती आहे, कोण सांगेल काय परिस्थिती, काय सगळी चित्र सांगा। आता पाणी स्थिर आहे। आता पाण्याची परिस्थिती चांदोरी गावाला पूर्ण वेढा घातलेला आहे पुराणी। बरं, हो। इथे काल रात्री काय परिस्थिती होती दादा पूर्ण? नाही, आपल्याला नाही माहिती। काका, काय परिस्थिती इथे? कधी शेती वगैरे कोणाची आहे का इथे तुमची स्थानिक? सांगा काका, सांगा काय एकूण परिस्थिती सांगा। काय नाही, आता पूर परिस्थिती आहे। आम्ही बघत आहोत की जिकडे तिकडे पाणी दिसून येते, शेती पूर्ण पाण्याखाली गेली। काय पूर्ण शेती पाण्याखाली गेली ना, पिकांची बरीच नुकसान झाली आता सगळी। ते कसा पाऊस झाला काय जरा सांगाल आम्हाला? पूर्ण पाऊस चांगला झाला ना, बऱ्यापैकी भरपूर पाऊस झाला, जास्त प्रमाणात पाऊस झाला, त्याच्यामुळे शेतीची म्हणजे नुकसान झाली आता। आता इकडे आम्ही बघितलं तर पूर्ण की पुढे पूल आहेत आणि इथे आधीच रस्ता बंद झालेला आहे। सांगा। पूर्ण सायखेड्याला जाणार पूर्ण रस्ता बंद आहे। सायखेडच्या पुलाच्या आसपास पूर्ण पाणी आहे पात्राच्या बाहेर। हो, परिस्थिती काय उद्भवते? एकदम पाणी सोडल्यामुळे एकदम पाणी सोडलं ना दारणाचं, गंगापूरचं, त्याच्यामुळं बघितलं तर आता जवळपास मध्यरात्रीपासून हा रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद झालेला आहे। इथे जर बघितलं तर सोयाबीन यासोबतच ऊस असेल यांचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, मात्र ही परिस्थिती उद्भवलेली आहे। साधारणतः आता जर बघितलं तर ऊन हे पडलेले आहेत, पावसाची थोडीशी उघडीपी झालेली आहेत। पुढचे जवळपास एक 3 तास जर अशाच प्रकारे जर पावसाने उघडीप जर घेतली, जर विसर्ग कमी झाला तर हा रस्ता देखील जो आहे तो सुरूही होणार आहे। मात्र एकंदरीत या पावसाचा मोठा फटका जो आहे तो इथल्या स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना बसलेला दिसून येतोय। कॅमेरामॅन निकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, सायखेडा।